गाजराचे वडे, गाजर वडे हे सहज बनवले का तुम्ही? सहज बनवले. कारण गाजर साधारणपणे आवडत नाही असं होत नाही, पण तुम्हाला जमलं तर बघू हे तरी असं करून गाजराचे वडे त्यांनी बनवलेले. ओके, साहित्य सांगता मला काय काय? साहित्य ही भिजवलेली चणा डाळ, गाजराचा किस, गरम मसाला, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, मीठ, हळद, लाल तिखट. ह्याच्या ही भिजवली किती वेळ भिजवली? साधारण 3 तास. 3 तास गरम पाण्यात? नाही, थंड पाण्यात. साध्या पाण्यात. ह्याच्या ऐवजी काही येऊ शकतं का? याच्याऐवजी आपण कोणतीही डाळ किंवा कडधान्य घेऊ शकतो. ओके. अजून मला कुतूहलाचा विषय मगासपासून मला डोक्यात प्रश्न पडला होता, हे दुकान तुमचं किती वर्ष आहे? 30 वर्षापासून. 30 वर्ष तुमचं दुकान आहे? दोन्ही दुकानं का एक वाढलं नंतर? एक नंतर वाढलं. बर, हे तुम्ही वाढवलेलं वाटतं. ओके. म्हणजे पहिल्या दुकानावर तुमचे यजमान बसतात आणि ह्या दुकानावर तुम्ही बसता. 30 वर्ष झाले तुमच्या दुकानाला? 30 वर्ष. दोन्ही दुकानावर म्हणजे आधीचं दुकान आधीचं दुकान 30 वर्ष झाले आणि ह्या दुकानाला 5 वर्ष झाले. 5 वर्ष झाले. व्हेरी गुड, आनंदाची गोष्ट आहे. ओके, चला आता आपण बघूया गाजर वडे काय करायचं मला सांगा आधी. हे चणा डाळ घेऊया. घेऊ याच्यात किती बघा. हा बस. गाजराचा किस, अर्धा टीस्पून गरम मसाला, थोडी मिरची पावडर, हळद पावडर, हिरवी मिरची, आलं लसूण पेस्ट, आणि मीठ. मग सहज कुतूहल विचारतो, मुलीला काय काय करता येतो? मुलीला काही शिकवलं का तुम्ही? हो, मुलगी सगळं जेवण करते. सगळं पूर्ण जेवण करते? पूर्ण जेवण करते. बरं, साधारणपणे तुमचं जे दुकान आहे ते दोन्ही दुकानं कपड्याची दुकान आहेत? कपड्याची, मटेरियलचे. मग हा साधारणपणे तुमचा बिझनेस कधी असतो? धंद्याचा पिरियड आपण म्हणतो ना. आमचं दिवाळीच्या वेळेस आणि रमजान ईद असते तेव्हा मॅक्झिमम त्यावेळेस जास्त सीझन असतो. संपूर्ण देशातले वेगवेगळे प्रकार तुमच्याकडे आहेत का फक्त महाराष्ट्रापुरते प्रकार आहेत कपड्याचे? कपड्यासाठी मटेरियल लागतं ना, धागे वगैरे. अच्छा, बेसिक तुमच्याकडे. क्या बात आहे, व्हेरी गुड. म्हणजे बाकी कपडा विकला नाही गेला तर तुम्हाला फरक पडत नाही, मुळात दोरा घ्यायलाच पाहिजे. ओके, आता हे आपण मिक्सरला लावायचं. ओके, मी काय म्हणतो, मिक्सरला कसं लावायचं हे काय तुम्हाला दाखवायची गरज नाहीये. तर आमच्याकडे मिक्सरला लावून झालेलं आहे ना, ते घेऊन आपण पुढे सुरू करूया. बेसिक गोष्टी आमचे खवई इतके तयार आहेत, बेसिक गोष्टी दाखवायची काही गरज नाही. याचे आपण आता वडे करूया. ओके, आता ह्याला गाजराचा आकार देणार का तुम्ही? नाही, याला वड्याचा आकार आहे. विचारलेलं बरं. हे तिन्ही जे वडे आहेत, तिन्ही प्रकारचे वडे आहेत, हे सॉस बरोबरच खायचे? सॉस बरोबर, चटणी बरोबर पण खाऊ शकता. हिरव्या चटणी बरोबर. हिरवी चटणी झाली, लसणाच्या चटणी बरोबर कसं? लसणाच्या चटणी बरोबर पण छान लागेल. साशंक आहे पण चांगले लागेल असं वाटतंय. चांगले लागतील. हो ना. मग आज तुम्ही ह्याच्याबरोबर काय आणले खायला? सॉस आणले. मला घरी जाऊन परत वडे बनवायचे, परत लसणाची चटणी. खूप काम आहे मला. डेफिनेटली. बस आता हे खाऊन सुरू करायचे ना आपलं. खाऊन सुरू करायचे काय आपलं, तळल्यानंतर खायला सुरुवात करायची असं मला म्हणायचं होतं. तुमच्या लक्षात आलं सगळंच. माझ्या मनातल्या गोष्टी फक्त तुम्हाला कळतात आणि आता माझ्या मनात काय हेही तुम्हाला कळलेलं आहे, पण तुम्ही दाखवत नाहीये, तसे तुम्ही वागत नाहीयेत. म्हणून मला परत सांगावंच लागणार आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. गाजराचे वडे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गाजराचा किस, भिजवलेली चणा डाळ, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, आलं पेस्ट, मीठ, हळद आणि तिखट. कृती: प्रथम भिजवलेली चणा डाळ, गाजराचा किस, गरम मसाला, तिखट, हळद, मिरची, आलं लसूण पेस्ट आणि मीठ हे मिश्रण मिक्सर मधून वाटून घ्यावं. या मिश्रणाचे वडे खरपूस तळून घ्यावेत.